क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. मरण तर एक दिवस सर्वांना येणार आहे अचुबा. आज विजया गेली, उद्या मी, परवा तू. काही लोकांचा मृत्यू असा असतो की जग त्यांना नेहमी लक्षात ठेवतं. विजया दीदीने तर आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या जीवनाचे ध्येय प्राप्त केलं, पण आम्हाला अजून जे गाठायचंय ते ज्या अर्ध्यावर सोडून गेल्यात ते आम्हा सर्वांना पूर्ण करायचं आहे. गोपी सिंग जो आहे ना, खूप चाणाक्ष आहे. त्याला पकडण्याकरता कोणता दुसरा प्लॅन तयार करावा लागेल. हे ईश्वरा, ही कोणती परीक्षा बघतोयस आमची तू? एक समस्या संपत नाही तर दुसरी समोर येऊन धडकते. अरे अरे बाबा, कुठे लागलं तर नाही ना? जखम तर झाली आहे मिस्टर गोपी. तू मला खूप पळवलायस. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक बोळात चक्कर लावायला लावले, पण आता तुला मारल्यानंतरच मला आरामात झोप येईल. आणि तसेही तुझ्यासारख्या गद्दारांना मारणंच चांगलं आहे. आता मरण्याकरता तयार हो मिस्टर गोपी. मी घाबरलो. मला नका मारू. अरे काय करताय? गोळी नका चालू. जॅक्सन, तू फक्त दुष्ट हत्याराच नाहीयेस, पण तेवढाच बेवकूफ माणूस पण आहेस. मला तर आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही की या इंग्रज सरकारने तुला ऑफिसर होण्याचा बहुमान दिला तर कसा काय दिला. माझ्या नजरेतून जर हे बघायचं मला कोणी विचारलं तर तू घाण उचलण्याच्या लायकीचा पण नाहीयेस. तू मला शोधत होतास ना? मला शोधत होतास ना? पण तू हे विसरलास की मी दिवस रात्र जागता झोपता फक्त एकच चेहरा बघत होतो. फक्त एकच चेहरा. माहितीये तो चेहरा कोणाचा आहे? कोणाचा? तुझा. तू धोक्याने विजयाला मारलंस आणि धोक्याने माझ्या नजरेतून गायब झालास. पण तुझी छबी माझ्या डोळ्यात उतरली. मला रोज पागल करत होती ती, आणि मी रोज याच दिवसाची वाट बघत होतो की केव्हा तू माझ्या समोर येशील आणि केव्हा मी तुला नेहमी करता तुला संपवून
वर पोहोचवेन आणि विजयाच्या आत्म्याला शांती देईन. See, Gopi Singh. You don't do this. We're friends. फ्रेंड्स हा फ्रेंड्स. जॅक्सन बस आता हे सगळं नाही. खूप वर्षांपासून याच भावनांवर तुम्ही गोपी सिंगला बेवकूफ बनवत राहिलात. पण आता तुम्हा इंग्रजांचं हे नाटक अजून नाही चालणार. याच भावनांवर तुम्ही इंग्रजांनी गोपी सिंगला आपल्याच हिंदुस्थानींच्या विरोधात उभं केलं होतं. आपल्याच भारत मातेच्या विरोधात दुश्मनी करण्यास मजबूर केलं होतं. पण आता नाही. आता नाही मिस्टर जॅक्सन. आता फक्त आपल्यामध्ये दुश्मनी होईल. आता तुला मारण्याकरता मला आता याचीही गरज नाही. विजयाला जसं तीळ तीळ मारलं होतंस ना, तसंच तुला तीळ तीळ मोजून मारेन. तेव्हाच विजयाच्या आत्म्याला शांती मिळेल. हं? तुला काय एवढ्या सहजपणे सोडेन? हं? आता तुला हे समजेल तीळ तीळ मोजून मारण्याला काय म्हणतात. हं? यातना होत असतील ना, पण मला खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं वाटतंय तुला या अवस्थेत. मी हा विचार करतोय की सोबत कोणाला घेऊन जाऊ. मी चालेन. अरे बाबा, पण विजयाला तर पोलीस ओळखतात. ही कशी काय जाऊ शकते? काही हरकत नाही गुरुदेव, कारण फक्त जेम्स विजयाला ओळखतो आणि दुसरा कुठलाही ऑफिसर ओळखत नाही तिला. मला नाही वाटत आपल्याला काही त्रास होईल. आणि माझा विचारही पक्का झालाय की मी तुझ्यासोबत येणारच. मला कोणत्याही संकटाची अजिबात चिंता नाही. तसं हे तुला कोणी सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये? मग खरोखर आहे? बिलकुल. काही संशय? अच्छा, बरं मग किती? हे पण मला सांगावं लागेल. खूप निर्दयतेने मारलं तू आमच्या ऑफिसरला. आमच्या सुपरिटेंडंटवर पण हात उचलला. आम्ही तुला जेलमध्ये नाही घेऊन जाणार, इथेच गोळ्या घालून मारणार. कोणाला मरणाची भीती दाखवतोय जेम्स? तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे गोपी सिंग मरणाला नाही घाबरत. चालव गोळी. गोपी, अरे मला तुझ्यावर खूप अभिमान होता. गर्व करायचो तुझ्यावर आम्ही.
पण तू गद्दारी करून गद्दार मी नाहीये सर, गद्दारी तर तुम्ही करताय. तेही आपल्याच हिंदुस्थानी बांधवांबरोबर. आमच्या बरोबर. तुझ्याबरोबर कशी गद्दारी केली? अरे तू तर आमच्या मालकाचा मुलाजिम आहेस आणि मजुराचं काम असतं आपल्या मालकाशी प्रामाणिक राहणं. आम्ही जे करत आहोत ना ते आमचं कर्तव्य आहे, गद्दारी नाही. यात तुमची काही चूक नाहीये सर. ही गोष्ट तुम्ही आता नाही समजणार. ही गोष्ट तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा हे इंग्रज तुम्हाला पण दगा देतील. हे जे इंग्रज लोक आहेत ना, त्यांची जातच दुहेरी जात असते. हे लोक तोपर्यंत तुम्हाला बरोबर ठेवतील जोपर्यंत तुमचा काही फायदा होणार असतो त्यांना. पण ज्या दिवशी फायदा होणं बंद होईल त्या दिवशी तुम्हाला दुधातून माशी काढतात तसं काढून फेकून देतील. तेव्हा तुम्हाला गोपीसिंगची आठवण येईल सर. गोपी सिंग, आज आम्ही तुझी बडबड नाही ऐकणार. ब्रह्मसिंग, शूट हिम. हे ब्रह्मा, ही माझी शिकार आहे. याला मी मारू. नो सर. सर यशाच्या नाही सर, सोडा सर. अरे हे काय करता तुम्ही? सर शूट हिम. ओ माय गॉड, हा कुठे निघून गेला? हे सगळं तुम्हा दोघांच्या गोंधळामुळे झालंय. तो पळून गेला. भाईजान, तुम्ही इथे आहात, तिकडे तुमच्याकरता सगळे काळजी करतायत. काळजी करण्यासारखं काय आहे? काय झालंय मला? इथेच तर आहे. जी भाईजान, ती आज गर्विता येतेय. जी गर्विता, तुम्ही ओळखता तिला? बहुतेक कलकत्त्यात असताना तुमच्याबरोबर शिकत होती. ओळखतो. भाईजान, ते गर्विताला आणण्याची जबाबदारी त्या गोपी सिंगला दिली आहे भाईजान. ठीक आहे भाईजान, आम्ही हे समजतो भाईजान,
की तुमची तब्येत ठीक नाहीये, नाहीतर हे काम तुम्हालाच करायला हवं होतं. इन्शाअल्लाह तुम्ही हे काम मन लावून केलं असतं. गोपी सिंग पण हे काम पूर्ण जबाबदारीने करेल, तू चिंता नको करूस. आणि माझ्या तब्येतीला काय झालंय? मी काय पागल झालोय का? मी शुद्धीवर नाहीये. तुला काय म्हणायचं आहे हबीबुल्ला? नाही भाईजान, तुम्ही आम्हाला चुकीचं नका समजू. मला तसं म्हणायचं नव्हतं भाईजान. भाईजान, तुमच्यावर खुदाचे रहम सदैव बनून राहील. खुदा तुम्हाला सेहतमंद ठेवेल भाईजान. भाईजान, आम्ही तर बस हाच विचार करत होतो की गोपी सिंगचं तिला आणणं काही कळत नाही भाईजान. तुला म्हणायचं काय हबीबुल्ला? साफ साफ सांग. भाईजान, मला हे म्हणायचं आहे की गोपी सिंग सारख्या माणसावर आपण विश्वास ठेवू शकतो? हबीब, गोपी सिंग आता तो पूर्वी होता तसा गोपी सिंग नाही राहिलाय. तू चिंता नको करूस. ब्रह्मा सिंगच्या भरोशावर गोपी सिंगला असं मोकळं नाही सोडू शकत. हे तू एक काम कर, गोपी सिंगला पकडण्याकरता आपलं पूर्ण डिपार्टमेंट लावून टाक. त्याचं पकडलं जाणं खूप जरुरी आहे, कारण तो आपल्या डिपार्टमेंटचं सगळे सिक्रेट्स जाणून आहे. जॅक्सन, आम्हाला आमच्या ऑफिसरने इन्फॉर्म केलं आहे की आमच्याकरता अभय आणि सज्जन सिंग पेक्षाही जास्त खतरनाक हा गोपी सिंग आहे. डोंट वरी सर, मी ब्रह्मा सिंगला गोपी सिंगच्या मागावर लावलंय आणि तो त्याची बरीच रहस्य जाणतो. त्याची बरीच ठिकाणं त्याला माहिती आहेत. नो जॅक्सन, नो. आम्ही असे ब्रह्मा सिंगच्या भरोश्यावर गोपी सिंगला असं मोकळं नाही सोडू शकत. तू एक काम कर, गोपी सिंगला पकडण्याकरता आपली पूर्ण शक्ती लावून टाक. जॅक्सन, त्याने आमच्याशी दुश्मनी तर केलीच आहे, पण आता तो क्रांतिकार्यांना जाऊन मिळाला आहे. त्याचं पकडलं जाणं खूप जरुरी आहे, कारण तो आपल्या डिपार्टमेंटचे खूप सारे सिक्रेट जाणतो आहे. त्याला हे पण माहिती आहे की आपली हत्यारं कुठे कुठे लपून ठेवली आहे. जर ते क्रांतिकारांच्या हाती लागले तर खूप मोठा प्रॉब्लेम उभा राहू शकतो. यू आर राईट सर. त्या गोपी सिंगला असा सहजासहजी सोडलं नाही पाहिजे. त्याला पकडण्याकरता आपल्याला काही स्पेशल प्लॅन बनवावा लागेल. येस, स्पेशल. स्पेशल. त्यांची चिंता आहे आम्हाला. अन्नपूर्णाजींचा जेलमध्ये जात असलेला एक एक क्षण पहाड बनून आमच्यावर कोसळत आहे. जर सज्जन सिंगजी इथे असते ना, तर एका क्रांतिकारीच्या आईला इतके दिवस असं जेलमध्ये नसतं राहावं लागलं. पण मी काय म्हणतो की आपण दुसरी रणनीती नाही ठरवू शकत? काय आमच्यात मरणा मारण्याची धमक नाहीये? प्रत्येक माणसाची कार्य साध्य करण्याची पद्धत वेगवेगळी असते सेठजी. नेताजी जर सांगतात की तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, तर गांधीजी सांगतात की जर कोणी तुमच्या एका गालावर थप्पड मारतो तर तुम्ही तुमचा दुसरा गाल पुढे करा. एक हिंसेबद्दल बोलतो तर दुसरा अहिंसेबद्दल सांगतो, पण दोघांचं ध्येय एकच आहे सेठजी, जे आहे भारत मातेला स्वतंत्र करणं. दोनही रणनीती आपापल्या पद्धतीने इंग्रजांना जेरीस आणत आहेत. एक मार मारून त्यांची कंबर मोडत आहेत, तर दुसरा मार खाऊन खाऊन त्यांचे हात सुजवत आहे. आणि असेच हाल बनारसमध्ये आहेत. सज्जन सिंगजी एक दबंग आहेत, तर ते त्यांच्या दबंगाईने इंग्रजांना पाणी पाजत आहेत.
आणि दुसरीकडे हे आम्ही आमच्या लेखणीद्वारे इंग्रजांना नामोहरम केलं आहे. पण याचा हा अर्थ होत नाही सेठजी की आमच्यात मरण्या मारण्याची धमक नाहीये, मरण्या मारण्याचा जोश नाहीये. माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता पराडकरजी. हे पहा, मी पूर्वीपासूनच तुमच्या आणि सज्जन सिंग यांच्या सोबत आझादीच्या ह्या आंदोलनाशी जोडला गेलेलो आहे आणि सदैव मी अहिंसेचे समर्थनच केले आहे. पण मला असं वाटतंय की कधी कधी आंशिक हिंसा आवश्यक होऊन जाते. अर्थ काही असो सेठजी, एक गोष्ट तर साफ आहे की आम्हाला जेलच्या भिंती नाही फोडता येत. हो, नाही येत आम्हाला. पण त्यांच्या घरात घुसून बातम्या नक्कीच आणता येतात. मानतो की आम्ही अन्नपूर्णाजींना इंग्रजांच्या गिरफ्तारीतून नाही सोडवू शकत, पण आम्ही त्यांच्या वेदनेला, त्यांच्या अश्रूंना लोकांच्या समोर नक्कीच आणू शकतो. तुमचा विचार तर एकदम बरोबर आहे पराडकरजी, पण रणभेरी छापणं सुद्धा जिगरीचं आणि खतरनाक होऊन बसलंय. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यात त्यांची नजर आहे. सुगावा शोधतायत. जरा मौका मिळाला तर घाला घालतील. दुर्गाप्रसादजी, इंग्रजांची सक्ती रणभेरीच्या गर्जनेला ना कधी दाबू शकलीये ना कधी दाबू शकते. जेव्हा जेव्हा षडयंत्राचे वादळ घोघावतील, रणभेरी गरजेल आणि बरसेल सुद्धा. रणभेरी पर्वत आहे, तिला डर नाही तुफानाचे. रणभेरी ज्योत आहे, तळपे कोटी कोटी बलिदानाने. हे मुक्तिपत्र आहे, हे मुक्तिदूत आहे, प्रत्येक भारतीय हिचा वीरसपूत आहे. सगळ्यांना जवळ करते ही रणभेरी. तर मला हीच जागा सांगितली होती. इथे गर्विता येणार होती, पण इथे तर कोणीच दृष्टीस पडत नाही. मिस्टर जॅक्सन, हं? ये जॅक्सन, ये. असा बालिशपणा तर तूच करू शकतोस. वेलकम गोपी सिंग. मी इथे उभा राहून तुझीच वाट बघत होतो.
झालं जॅक्सन? हा? खूप हसू येतंय ना? जॅक्सन, तू ती म्हण ऐकली आहेस का रे? प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस असतो आणि आज तुझा दिवस. तो त्याकरता नाही की तू गोपी सिंगला पकडण्यात सफल झालास, ते याकरता की आज पण गोपी सिंग तुला मारणार नाहीये. माहितीये का? कारण आज गोपी सिंग कोणत्या दुसऱ्या उद्देशाने आलाय. आणि तसही तू अभयची शिकार आहेस. जर का मी तुला इथे मारलं तर त्याच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार मी. आणि हे जे तू प्याद्यांवर उडतोयस ना, आता बघ गोपी सिंग यांचे काय हाल करतो. हसायचंय तेवढं हसून घे जॅक्सन. तुझे रडण्याचे दिवस दूर नाहीयेत आता. पाहिलंच तुझ्या प्याद्यांचे काय हाल केले जॅक्सन. पकडा त्याला, पळायला नाही पाहिजे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. कुठे गेला तो? शोधा त्याला. गो. गोपी सिंग, या एरियाला मी चारी बाजूने सील केलंय.
आता तुझं वाचणं मुश्किल आहे. आता स्वतःला माझ्या स्वाधीन कर. गोपी, जॅक्सनच्या माणसांनी तुला चारी बाजूंनी घेरलंय. तुला कसंही करून इथून निघावं लागेल. तेव्हाच तू गर्विताला अड्ड्यापर्यंत पोहोचवू शकतोस. गप्प सिंग, जर तुला आपला जीव वाचवायचा असेल तर स्वतःला माझ्या स्वाधीन कर. आपली ओळख नाहीये. तुम्हाला संकटात अडकलेलं पाहिलं तर मदत केली. एवढी ओळख पुरेशी नाहीये का? अरे तुम्ही काय माझा परिचय नाही विचारणार? पोलीस तुमच्या मागावर आहेत. जाहीर गोष्ट आहे, तुम्ही वाईट माणूस आहात. सर, तुमच्या डायरेक्शन प्रमाणे जाळं पसरवलं आहे. यावेळी आम्हाला 100% सक्सेस मिळायलाच हवा. नाही करणार सर. जॅक्सन हुशार ऑफिसर आहे, बट कधी कधी क्रांतिकारांच्या चक्रात फसून जातो. एक गोष्ट सांगू सर, अपराध्यांकरता खूप कठोर आहे तो. राईट सर. परत चला. तिकडे कोणी नाहीये, तिकडे चेक करा.
येस सर. साहेब गोपी कुठे नाही दिसला. साहेब गोपी कुठे नाही दिसला. साहेब सगळा कोपरा कोपरा शोधला, गोपी कुठे नाही दिसला. कुठे गेला तो गोपी सिंग? मैदान मोकळं आहे तुमच्यासाठी. ऐका, तुम्ही माझी मदत का केलीत? कोण आहात तुम्ही? आपली ओळख नाहीये. तुम्हाला संकटात अडकलेलं पाहिलं तर मदत केली. एवढी ओळख पुरेशी नाहीये का? अरे तुम्ही माझा परिचय नाही विचारणार? पोलीस तुमच्या मागावर आहेत. जाहीर गोष्ट आहे, तुम्ही वाईट माणूस आहात. अन्नपूर्णा बाईंनी आजही काही खाल्लं नाही. 2 दिवस झाले. साहेब जर तिने काहीच खाल्लं नाही तर ती मरून जाईल. मरू द्या तिला, काही खायला देऊ नका. स्वतः मरून जाईल तर चांगलंच आहे. आपल्याला जास्ती मेहनत नाही करावी लागणार. ती Oh no! जॅक्सन, तू फक्त हात हलवून परत नाही आलास, आमच्या तोंडाला काळा पोसून आला आहेस. आम्ही तुझी डिटेक्टिव्ह ऑफिस मध्ये खूप तारीफ केली होती की तू खूप हुशार ऑफिसर आहे, स्ट्रॉंग ऑफिसर आहे. तू या ऑपरेशनला 100% सक्सेसफुल करशील. आणि तू गाढवासारखा तोंड हलवत गोपी सिंग शिवाय परत इथे आलास. सर, मी खूप स्ट्रॉंग प्लॅन बनवला होता आणि तो गोपी सिंग तो त्यात अडकला पण होता. पण सर, पण काय झालं जॅक्सन? त्याने उंदीर बनून जाळ्याला कापलं आणि टुणकन उडी मारून पळून गेला. आणि तू त्याला उल्लू सारखं जाताना बघत राहिलास, हे सांगायचंय तुला? सर, मी संपूर्ण एरिया सील केला होता. माहित नाही तू कुठे गायब झाला. कळत नाही की त्याला ती जमीन खाऊन गेली की ते आकाश उडवून घेऊन गेलं. ओ जॅक्सन, तू तर फार मोठा चान्स मिस केला आहेस. तू इथे मोठमोठ्या जासूसांना घेऊन गेलास, गोपी सिंग पर्यंत नाही पोहोचू शकला. आणि तिथे जरी पोहोचलास तरी मार खाऊन परत येतोस. आणि दुसरीकडे आमचा तो डिटेक्टिव्ह दिल्लीहून येतो आणि इथे मोठ्या मोठ्या कामांना तडीस पण नेतो. जॅक्सन, हे ऑपरेशन पण त्याची चाल होती. तुला तर बस मागे राहायचं होतं आणि फसणार तर स्वतः गोपी सिंग होता. तू हे सुद्धा नाही करू शकला.
साहेब, अन्नपूर्णाबाईंनी आजही काही खाल्लं नाही. 2 दिवस झाले. साहेब, जर तिने काहीच खाल्लं नाही तर ती मरून जाईल. मरू द्या तिला, काही खायला देऊ नका. स्वतः मरून जाईल तर चांगलंच आहे. आपल्याला जास्ती मेहनत नाही करावी लागणार तिच्यावर. जा. 2 दिवसापासून काहीच खाल्लं नाही तर मी काय करणार? मरू द्या तिला. उपाशी मरू द्या, तपाशी मरू द्या, काही खायला देऊ नका. खूप दिवसापासून खाल्लं नाही म्हणे. तू मला सांग जॅक्सन, आता आम्ही काय आपल्या हाताने तिला भरवायचं? हे अन्नपूर्णा, चल तोंड उघड, हे घ्या जेवण, तोंडात घ्या, असं सांगायचं आम्ही? जेवत नाही म्हणे. हे प्रणाम गुरुजी. ये गोपी. गुरुजी, मला खूप वाईट वाटतंय. जे तुम्ही काम मला सोपवलं होतं ते मी पूर्ण नाही करू शकलो. मला त्याची कल्पना आहे. ये बस. आता सांग, काय झालं? गुरुजी, मी गर्विताला नाही आणू शकलो. मी गर्विताची प्रतीक्षा करत होतो की तेवढ्यात इंग्रजांनी मला चारी बाजूनी घेराव घातला आणि मी खूप बहादुरीने त्यांच्याशी सामना करत होतो. तेवढ्यात रणवीर सिंग असूच शकत नाहीस. तू तर त्याच्या मुखवट्याचा रणवीर सिंग आहेस. तो न केवळ अश्रू ढाळत आहे, उलट त्याच्यात अखंड बुडाला आहे की त्याच्या नजरेला हे पण दिसत नाही की त्याचे गुरुजी कितीतरी दिवसांपासून हरवले. हा तर श्रीमान गोपी सिंगजी, तुम्ही काही सांगणार होतात? गुरुजी, ही तर तीच मुलगी आहे. तिने मला सगळं सांगितलं की कशा तऱ्हेने एका सज्जन माणसाला पोलिसांनी कसं घेराबंदी करून जखडलं होतं आणि कशा प्रकारे हिने त्यांना वाचवलं. खरं तर ती त्याला ओळखत नव्हती, पण मी हे ओळखलं होतं की इतकी जबरदस्त घेराबंदी फक्त गोपी सिंगचीच होऊ शकते. तर हे गोपी सिंग आहेत. आणि गोपी सिंग ही आहे गर्विता. गुरुजी, यांची विशेषता आणि बहादुरी तर मी आधीच अनुभवली आहे आणि मला खरोखर यांच्यावर गर्व आहे. पण कदाचित तुला हे नसेल माहीत की हिच्या बहादुरीची कदर करता नेताजींनी आपल्या बरोबर काम करण्याचा हिला अवसर दिला होता. खरंच गुरुजी, यांच्या धाडसाचं जेवढं कौतुक केलं जावं तेवढं कमी आहे. आता ही आपल्या बरोबर काम करणार आहे. अरे वा गुरुजी, ही तर खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू शकतो? मला माहित आहे की माझ्याबद्दल कोणता प्रश्न तुम्हाला सतावत आहे, पण उत्तर देण्यापूर्वी मी नेताजींची एक शिकवण सांगू इच्छिते.
कोणी संकटात सापडलं असेल तर त्याची मदत करा, पण त्याला आपला परिचय देऊ नका. मला असं वाटतंय गोपी सिंगजी की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं. का अजून तुम्हाला काही दुसरं सांगायचंय? नाही नाही गुरुजी, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता तुम्ही मला आज्ञा द्या. प्रणाम गोपी सिंगजी. प्रणाम गुरुजी. गुरुजी, तो रणवीर म्हणजे अभय कुठे आहे? भाईजान, कलकत्त्यात तुम्ही आणि गर्विताजींनी एकत्र तालीम हासिल केली होती. मग तुम्ही चांगल्या प्रकारे जाणत असाल की त्या कशा आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे. काहीतरी सांगा ना भाईजान. आता आज तर मी एवढंच जाणतो की ती नेताजींबरोबर काम करत होती. पण तू हे सगळं कशाला विचारतोस? असं काही खास कारण नाही आहे भाईजान. फक्त एवढंच की त्यांच्याबद्दल तुमच्याशिवाय इथे कुणाला काही खास माहिती नाही आहे भाईजान. आणि इथे तर त्या फक्त तुमचंच नाव घेऊन आल्यात, त्यामुळे. कारण क्रांतीची प्रेरणा मला रणवीर कडूनच मिळाली आहे. तुमच्या विचारांनी मला स्वतंत्रतेचा लढा देण्याची हिंमत दिली आणि त्याला जोपासलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. भाईजान, तुम्ही दोघं गप्पा गोष्टी करा, मी आलोच थोड्या वेळात. पण गर्विता, तुझं असं कलकत्त्याहून इथं येणं, तेही एकटं. कोणी असतं तर सोबत त्याला नक्कीच आणलं असतं. म्हणजे तुझं तर लग्न झालं होतं ना? हो, झालं होतं, पण तो माझ्या भावना नाही समजू शकला. सोडलं त्याने मला. मला तर एखाद्या संकटाचा आभास होतोय. सरदार कोणालाही सापडत नाहीयेत, तर याचा अंदाज काय लावला जाऊ शकतो? अंदाज काय ते बघता येईल, पण सरदारांच्या प्रती कुठलाही अशुभ शब्द मला सहन होत नाही. काळाची डिमांड आहे जॅक्सन की तिला सोडून द्यावं लागेल. पण ती जाऊ इच्छित नाहीये. तिचं म्हणणं आहे की ती तोपर्यंत नाही जाणार जोपर्यंत तिच्या समोर तिच्या पेटीला नाही आणलं जाणार. आम्ही जर सज्जन सिंगचं हरवणं जाहीर केलं तर क्रांतिकाऱ्यांमध्ये जी अस्वस्थता पसरेल ते तर होईलच, पण इंग्रजांना सुद्धा ही खबर मिळेल की ते हरवले, ज्याचा ते गैरफायदाही उचलू शकतात.